तर पुण्यातील एकता नगरमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी जे आहे ते स्थलांतर करण्यात आलेलं आहे। सकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणीच राहण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। प्रशासनाकडून रात्री गस्त देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। एकता नगर परिसरामध्ये पाणी जे आहे ते सकाळपासूनच शिरलेलं होतं, मात्र महापालिकेचे आयुक्त जे आहेत ते 9 वाजता खरं तर या संपूर्ण घटनास्थळावरती आलेले आहेत। आपण पाहतोय की जवानांच्या वतीनं काही नागरिकांना अजूनही पाण्यातून बाहेर काढलं जातं। आपण पाहतोय की हा श्वान जो आहे तो या खरं तर लष्कराच्या जवानांनी बाहेर काढलेला आहे आणि एक एक करून या सगळ्या नागरिकांना अजूनही खरं तर सुरक्षित ठिकाणी जे आहे ते पोहोचवलं जातं आहे। खरं तर ज्या नागरिकांना सुरक्षित वाटत नाही असे नागरिक जे आहेत ते जवानांच्या मदतीनं अजूनही पाण्यामधून बाहेर येत आहेत। सर, रात्रीचे 9 वाजलेले आहेत, तुम्ही घटनास्थळावरती आहात, हळूहळू पाणी वाढतंय, इथल्या लोकांना सुद्धा सुरक्षिततेचं आवाहन केलं जातंय, मात्र अजूनही लोक खाली येत नाही। याच्यामध्ये जे आत्ता जे आहे सकाळी 30,000 क्युसेक्सनं पाणी सोडलेलं होतं, त्याच्यामुळं पाणी पातळी जी आहे या एकता नगर भागामध्ये कमी होती। आता जे आहे धरण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि त्याच्यामुळं आता 45,700 क्युसेक्सनं पाणी सोडलेलं आहे। मी स्वतः खडकवासला डॅमवर त्या ठिकाणी होतो आणि तिथं धरणाची परिस्थिती आणि तिथल्या पर्जन्यमानाची परिस्थिती बघून त्याच्यामध्ये परत एकदा मी ह्या एकता नगरमध्ये आलो, परत एकदा नागरिकांना आवाहन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन मिलिंद सोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।